आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिरे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सचिनजी, पैशांच्या बॅगा या सातत्याने सापडत आहेत, काय कसं आहे की शेतकऱ्यांना द्यायला कर्जमुक्तीला पैसे नाही. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून इतर सर्व विकास कामाला तुम्ही खीळ पोचण्याचं काम केलेलं आहे. प्रश्न असा येतोय की एवढे पैसे करोडो रुपये फक्त सत्ताधाऱ्यांकडेच पहिल्या मंत्र्यांकडे मिळत होते, आता आमदारांकडे मिळत आहेत. थोड्या दिवसांनी तुम्हाला नगराध्यक्ष नगरसेवककडे मिळतील. म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम ही सर्व मंडळींनी केलेलं आहे. आणि या सत्ताधाऱ्यांकडनं काय अपेक्षा करायची? कारण ज्या सत्तेत बसलेल्या लोकांनी याची चौकशी केली पाहिजे. आता लगेच या बाबतीत काहीतरी विचारलं तर मुख्यमंत्री सांगतील क्लीन चिट क्लीन चिट. म्हणजे ही अशा प्रकारे जर हे राज्य अशा चित्र जर निर्माण होत असेल तर मला असं वाटतं ते योग्य नाही. तुमच्यावरती चला, साधारणतः जाऊया का? सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली, ईडीच्या ना. माध्यमातून कारवाई करण्यात आली. मग आता या सगळ्यामध्ये प्रश्न तुम्ही कारवाईचा उपस्थित करणार आहात. अमोल अरे या काँग्रेस सगळ्यामध्ये आपण पाहायला गेलं तर कारवाईचा मुद्दा तुम्ही उपस्थित कारवाई आम्ही मागणी करणार आहोत. निश्चितच. तर आपण पाहतोय की एकंदरीत ज्या प्रकारे पैशांच्या बॅगा या सापडत आहेत, त्यावरून आता कारवाईची मागणी आम्ही करणार असं आमदार सचिन अहिरे यांनी आपल्याशी बातचीत करताना म्हटलंय.